चला तर मैत्रिणींनो, मुलांच्या टिफिनसाठी चमचमीत आणि झणझणीत अशी शिमला मिरचीची भाजी तयार करूया। तर हे बघा, इथे मी शेंगदाणे, थोडेसे तीळ आणि सुकं खोबरं छान असं भाजून घेत आहे। हे तर आपण भाजतो, सोबतच टाकलं आहे मी थोडेसे फुटाणे। हे सर्व थोडं भाजून घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यात टाकूया। त्यानंतर मी सोबतच टाकत आहे भरपूर कोथिंबीर स्वच्छ धुतलेली आणि कढीपत्ता, याचं वाटण तयार केलेलं आहे। आता आपण घेऊया कांदे, आणि कांदे मी इथे कच्चेच घेत आहे। आणि त्यानंतर एक टमाटर घेतलेला आहे बारीक चिरलेला, अद्रक लसण याचं सुद्धा आपण एक वाटण तयार करून घेऊया। हे बघा, वाटण तयार झालेलं आहे। आता आपण स्वच्छ धुतलेल्या ह्या शिमला मिरच्या अशा प्रकारे कट करून घ्यायच्या, याच्या देठाकडून आणि याच्या आतील बिया काढून घ्यायच्या। हे बघा, अशा प्रकारे मी ह्या शिमला मिरच्या पोकळ करून घेतलेल्या आहेत। हे बघा, त्यानंतर आता आपण नेक्स्ट प्रोसिजर करूया। एका ताटामध्ये हे जे आपण मिक्सरमध्ये सर्व साहित्य बारीक केलं होतं ते टाकलेलं आहे। सोबतच टाकलेला आहे थोडा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, हळद, तिखट, जिरा पावडर, गरम मसाला आणि धने पावडर। हे सर्व हाताने छान मिक्स करून घ्यायचं। तर फुटाणे टाकून तुम्ही एकदा वाटण तयार करून बघा, खूप छान भाजीची टेस्ट येते मैत्रिणींनो। आणि तुम्ही टिफिनमध्ये मुलांसाठी कोणकोणत्या भाज्या करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्हाला काही टिफिन रेसिपीज बघायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन किचन टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। आता हे सर्व आपण छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं। हे बघा, मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी ढोबळी मिरची कट करून ठेवली होती पोकळ करून, त्यामध्ये आपण हे सारण जे आहे ना असं कच्चं भरून घ्यायचं। त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। त्यानंतर मी इथे टाकलेले आहे 4 हिरव्या मिरच्या, आणि जे वाटण केलं होतं आपण कांदे, टमाटर, अद्रक लसणाचं ते यामध्ये टाकलं। शिल्लक राहिलेला मसाला टाकला आणि भरलेल्या ढोबळ्या मिरच्या टाकल्या, वाफेवर शिजवून घेतल्या। थोडी कुस्करलेली कसुरी मेथी टाकली। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब